गडचिरोली जिल्ह्यात सतत तापमानात प्रचंड वाढ होत आहे। रस्ते देखील रिकामे पडलेले आहेत। तापमानाचा फटका नागरिकांसह विद्युत पुरवठ्यालाही बसत आहे। विद्युत पुरवठा नेहमीच खंडित होत असून ट्रान्सफॉर्मर जे आहेत ते तापमानामुळे काही ठिकाणी जाळलेले आहेत आणि काही ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर फिटिंग सुरू आहे आणि याला थंड ठेवण्यासाठी कूलरचा उपयोग जे आहे ते लावण्यात येत आहे आणि कूलरच्या माध्यमाने ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्याचे काम जे आहे ते विद्युत पुरवठा विभाग करीत आहेत आणि विद्युत पुरवठा नियमित ठेवणे हे विद्युत विभागाचा एक कर्तव्य आहे। परंतु उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे विद्युत पुरवठा किंवा विद्युत लाईनला जे आहे ते मोठा फटका जे आहे गडचिरोली जिल्ह्यात बसत आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात दिवसातून 4 ते 5 वेळा विद्युत पुरवठा खंडित होत असून विद्युत पुरवठ्याचे तार जे आहेत ते काही ठिकाणी जुने आहेत, त्यामुळे ताबडतोब विद्युत तार जे आहे ते बदलण्याचे कामही सुरू आहे आणि काही ठिकाणी नवीन सबस्टेशन्स तयार करणे सुरू आहे। परंतु जुने सबस्टेशनची विद्युत पुरवठा जे आहे ते नेहमीच खंडित पडत असल्यामुळे विद्युत कर्मचाऱ्यांवरही उन्हाळ्यात कामाचा तणाव वाढत आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्ली विभाग किंवा गडचिरोली विभाग किंवा धानोरा विभाग, सिरोंचा विभाग या ठिकाणी दिवसातून 2 ते 3 वेळा विद्युत पुरवठा खंडित पडत आहे आणि विद्युत पुरवठा खंडित पडल्यामुळे घरात असलेले AC किंवा कूलर बंद पडत आहेत। नागरिक त्रस्त होत आहेत उन्हामुळे आणि सध्या जे आहेत गडचिरोली जिल्ह्यात 43 डिग्री तापमानाची नोंद गेल्या 10 दिवसापासून होत आहे आणि आजही सर्वात जास्त तापमान गडचिरोली जिल्ह्यात आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।